राज्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम 2025 संदर्भातील महत्त्वाची प्रक्रिया जी आहे ते सुरू झाली आहे। महसूल विभागाने विकसित केलेल्या ई पीक पाणी ॲपद्वारे शेतकरी आपल्या शेतातील जे पिकांची नोंद आहे ते स्वतः करू शकतात। ही जे प्रणाली आहे ते 1 ऑगस्ट 2025 पासून जे आहे ते कार्यान्वित आली असून शासनाने शेतकऱ्यांना वेळेमध्ये पीक पाणी करून जे नोंद आहे ते पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे। तर जे लास्ट डेट कोणती आहे, तुम्ही आता पीक पाणी तुम्ही करतच असाल पण तुम्हाला जे लास्ट डेट म्हणजे आखरी तारीख पीक पाणी करण्याची मोबाईल ॲपद्वारे ते कोणती आहे तुम्हाला तर माहीतच असेल। जर त्या तारखेपर्यंत ते आहे तारीख आहे 14 सप्टेंबर। समजा तुम्ही 14 सप्टेंबरपर्यंत तुमची ई पीक पाणी समजा मोबाईल ॲपद्वारे जर केली नाही तर काय होणार आहे, तुम्ही पुढे पण जे मोबाईल ॲपद्वारे जे आहे ई पीक पाणी करू शकता का, तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। म्हणजे कसं समजा जे लास्ट डेट आहे ई पीक पाणीची ते आहे 14 सप्टेंबर। जर समजा 14 सप्टेंबरपर्यंत तुम्ही ई पीक पाणी केली नाही तर काय होणार, पुढे आपल्याला वेळ मिळेल का किंवा तारीख कोण वाढवून मिळेल का, तर ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक हंगामासाठी 2 टप्प्यामध्ये जे कालावधी आहे तो निश्चित करण्यात आला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये जे शेतकरी आहेत ते स्वतः नोंद करू शकतात मोबाईलद्वारे। त्यासाठी प्रत्येक हंगामाला सलग 15 दिवसाचे असे 3 कालखंड म्हणजेच एकूण 45 दिवस जे आहे ते उपलब्ध करून देण्यात आले आहे। समजा तुम्ही 14 सप्टेंबरपर्यंत समजा ई पीक पाणी तुम्ही स्वतः केली नाही तर त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये सहाय्यक स्तरावरून जे उर्वरित खातेदाराची जे नोंद आहे ते केली जाणार आहे। समजा तुम्ही 14 सप्टेंबरपर्यंत समजा तुम्ही ई पीक पाणी तुम्ही स्वतः केली नाही तर सहाय्यक स्तरावरून जे आहे ते खातेदाराची नोंद करण्यात येणार आहे, तुम्ही मग करू शकत नाही। यासाठी देखील प्रत्येक 15 दिवसाचे 3 कालखंड म्हणजेच 45 दिवस जाणार आहेत। खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दिनांक 1 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर या कालावधीमध्ये स्वतः पीक पाणी करण्याची जी संधी आहे ते देण्यात आली आहे। त्यानंतर दिनांक 15 सप्टेंबर ते 28 ऑक्टोबर दरम्यान सहाय्यक स्तरावरून शिल्लक खातेदारांची जे नोंद आहे ते करण्यात येणार आहे। त्यानंतर रब्बी हंगामामध्ये 1 डिसेंबर ते 15 जानेवारी शेतकरी जे आहे ते स्वतः नोंद करू शकतील। त्यानंतर दिनांक 16 जानेवारी ते 28 फेब्रुवारी जे सहाय्यक स्तरावरून जे आहे ते नोंद केली जाणार आहे। म्हणजे रब्बी हंगामासाठी पण तेच आहे, म्हणजे कसं 1 डिसेंबर ते 15 जानेवारीपर्यंत तुम्ही स्वतः नोंद करू शकता, ई पीक पाणी करू शकता। त्यानंतर जर तुम्ही त्या 15 जानेवारीपर्यंत समजा तुम्ही नोंद केली नाही तर 16 जानेवारी ते 28 फेब्रुवारी या दरम्यान सहाय्यक स्तरावरून जे नोंद आहे ते करण्यात येणार आहे। ठीक आहे, जे तुम्हाला रब्बी हंगामाची जे पीक पाणीची जी तारीख आहे ते 1 डिसेंबर ते 15 जानेवारी आहे। त्यानंतर दिनांक 1 एप्रिल ते 15 मे शेतकऱ्यांना नोंदणीसाठी जो कालावधी आहे तो दिला जाणार आहे। त्यानंतर दिनांक 16 मे ते 29 जून हा जो टप्पा आहे तो सहाय्यक स्तरावरचा असेल। फळबाग गटातील पिकांसाठी वर्षभरामध्ये कधीही जे आहे ते शेतकरी स्वतः नोंद करू शकतात। फळबागाला टेन्शन नाही, वर्षभरामध्ये कधीही जो शेतकरी आहे तो स्वतः ई पीक पाणी करू शकतो किंवा नोंद करू शकतो। मात्र सहाय्यक स्तरावरील कालावधीमध्ये त्यांची जे नोंदणी आहे ते केली जाणार नाही। ई पीक पाणीची जे नोंद आहे थेट 7/12 उतार्यावर जे आहे ते चढवली जाणार आहे। यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही अतिरिक्त जे कागदपत्रे आहेत म्हणजे डॉक्युमेंट्स आहेत ते द्यावे लागणार नाही। जर ही जी नोंद आहे जर तुम्ही केली नाही तर शासनाच्या विविध योजनांचा जो लाभ आहे किंवा पीक विमा आहे किंवा कोणती मदत आहे ते तुम्हाला त्या शेतकऱ्यांना मिळणार नाही आहे जर नोंद केली नाही तर। म्हणून म्हणतो की नोंद करणे आवश्यक आहे, म्हणजे ई पीक पाणी करणे आवश्यक आहे। शेतकऱ्यांनी शक्य तितकी जी नोंद आहे ते स्वतः करायची आहे। शक्यतो जेवढी पण तुम्हाला समजत असेल जेवढ्यापर्यंत तुम्हाला नोंद करायची आहे तेवढ्यापर्यंत तुम्ही स्वतः करायची आहे, असा जो सल्ला आहे तो राज्य सरकारकडून देण्यात आला आहे। जर मोबाईल ॲप वापरताना किंवा पीक पाहणी दरम्यान तांत्रिक अडचणी आल्यास ग्राम महसूल अधिकारी किंवा गावामध्ये नियुक्त केलेले जे सहाय्यक आहेत तत्काळ तुमच्या मदतीसाठी जे आहे ते उपलब्ध राहणार आहेत। दरम्यान खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी तसेच फळबाग पिकांसाठी ई पीक पाणी मोबाईल ॲप जे आहे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे। थेट 7/12 उतार्यावरती
जे नोंद आहे ते चढवली जाणार असल्याने शेतकऱ्यांनी वेळेमध्ये ही जी प्रक्रिया आहे ते पूर्ण करणे आवश्यक आहे। त्यामुळे त्यांना शासकीय योजना, पीक विमा आणि जो मदतीचा जो लाभ आहे तो कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळू शकणार आहे। म्हणून 14 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला जे ई पीक पाणी आहे तुम्हाला करायची आहे। जर तुम्ही 14 सप्टेंबरपर्यंत ई पीक पाणी केली नाही तर 15 सप्टेंबरपासून ते सहाय्यक स्तरावर जे नोंद आहे ते होणार आहे, म्हणजे सहाय्यक स्तरावर नोंद होणार आहे। फक्त 14 सप्टेंबर जे आहे ते लास्ट डेट आहे तुमची ई पीक पाणी करण्याची। ठीक आहे, तर मंडळी समजली माहिती? तर मंडळी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण सगळ्यांना जे आहे लास्ट डेट माहीत आहे, पण लास्ट डेट गेल्यानंतर काय होणार आहे हे सगळ्यांना माहिती नाही, सर्व शेतकऱ्यांना माहिती नाही, म्हणून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। ठीक आहे, तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।